बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं पुन्हा स्वागत। आता बातम्या पाहू विस्तारानं। माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळानं फेब्रुवारी-मार्च मध्ये घेतलेल्या 10वी परीक्षेचा निकाल आज ऑनलाईन जाहीर झाला। यामध्ये राज्याचा निकाल 92.9 तर कोल्हापूर विभागाचा निकाल 95.47% लागला आहे। कॉपीमुक्त अभियान यशस्वी झाल्यानं गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी निकालाच्या टक्केवारीत किंचित घट झाल्याचं दिसून येतंय। यंदाही निकालांमध्ये मुलांपेक्षा मुलीच भारी ठरल्याचं स्पष्ट झालंय। 12वी परीक्षेचा निकाल 2 मे रोजी जाहीर झाला। त्या पाठोपाठ अवघ्या 8 दिवसांनी आज 10वीचा निकाल जाहीर झाला। कोल्हापूर विभागाच्या निकालाची माहिती विभागीय सचिव अनुराधा मेहत्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली। कोल्हापूर विभागात 1,29,006 विद्यार्थी 10वी परीक्षेला बसले होते। त्यापैकी 1,23,171 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या निकालाची टक्केवारी 95.47% इतकी आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत या निकालात किंचित म्हणजे 1.4% घट झाल्याचं दिसून येत आहे। राज्याचा निकाल 92.09 इतका लागलेला टक्के असून राज्याच्या निकालापेक्षा कोल्हापूर विभागाचा जो निकाल आहे तो 3.38% जास्त लागलेला आहे। हे या निकालाचं वैशिष्ट्य आहे। बोर्डाचा जो राजमार्ग आहे, बोर्ड परीक्षेचा राजमार्ग, हे जे माननीय क्षीरसागर साहेब अध्यक्ष विभागीय कोल्हापूर मंडळाचे त्यांनी जो हा उपक्रम राबवला, त्याच्यामध्ये जून-जुलै पासूनच सर्व विद्यार्थ्यांना त्या सुसूत्रबद्ध पद्धतीने आपण शिक्षण देण्याचा सर्व शाळांमधून प्रयत्न केला, तिन्ही जिल्ह्यांमध्ये विशेषतः। आणि त्याच्यामध्ये जी पुस्तिका दिली गेली त्या पुस्तिकेमधून त्या सर्व मुख्याध्यापकांना आणि विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोहोचण्यामध्ये यशस्वी झालो आणि जास्तीत जास्त सराव परीक्षांचा याच्यामध्ये आपण प्रयोग केलेला आहे। विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवून परीक्षेचा सराव केलेला आहे आणि भीतीमुक्त वातावरणात विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे। या नियमित परीक्षेत मुलांपेक्षा मुलींनीच बाजी मारली आहे। कोल्हापूर विभागात मुलींच्या उत्तीर्णाची टक्केवारी 97.36 तर मुलांची टक्केवारी 93.86 इतकी आहे। कोल्हापूर विभागात 100% गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 15 आहे। संपूर्ण राज्यात ही संख्या 179 आहे। रिपीटर परीक्षार्थींची माहितीही अनुराधा मेहत्रे यांनी दिली। पुनर्परीक्षेला 1,644 विद्यार्थी बसले होते। त्यापैकी केवळ 511 विद्यार्थी उत्तीर्ण झाले। त्यांच्या निकालाची टक्केवारी 31.8 इतकी आहे, अशी माहितीही अनुराधा मेहत्रे यांनी दिली। संपूर्ण राज्याचा 10वीचा निकाल 92.9% आहे। संपूर्ण राज्यातून 10वी परीक्षेला 15,42,472 विद्यार्थी बसले होते। त्यापैकी 14,20,486 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत। कोकण विभाग 97.62 टक्केवारीनं राज्यात प्रथम क्रमांकावर आहे, तर छत्रपती संभाजीनगर विभाग सर्वात शेवटी आहे। या विभागाची टक्केवारी 88.41 आहे।